कोविडच्या काळानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की रोटी, कपडा आणि मकान, अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतर चौथी गरज म्हणजे आरोग्य आहे. आणि जसजशी आपली 40-50 यायला लागते तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं की एक वेळ मोबाईल नसला तरी चालेल, परंतु आरोग्य पाहिजे. तर स्वास्थ्य हे सर्वांनाच आवश्यक आहे. माझं बालपण जे आहे ते मालवणमध्ये झालं. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला 97 मार्क्स मिळून मी त्यावेळेला KM ला ऍडमिशन घेतली. तर आता इथे अतिशय उत्कृष्ट श्रोते जमलेले आहेत. बरेचसे श्रोते हे आपल्या व्यापारी संघटनेच्या प्रेमाखातर आलेले आहेत. काही लोक हे पदाधिकाऱ्यांच्या प्रेमाखातर आलेले असतील. तर श्रोत्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. मालवणमध्ये असताना काय व्हायचं की वर्षातनं 100 चांगले श्रोते यायचे. म्हणजे आचार्य अत्रे आलेले होते, मधु दंडवते यायचे. तर एक मालवणी माणूस म्हणजे थोडा वेगळा माणूस. कुठलंही व्याख्यान असलं की ह्यो माका काय शिकवतलो म्हणजे असं एक त्यांचं हे असायचं की हा आपल्याला काय शिकवणार. राईट. तर एक प्रत्येक व्याख्यानातनं आपल्याला काही ना काही मिळतच असतं. मालवणमधनं माझा प्रवास नंतर KEM हॉस्पिटलमध्ये झाला. KEM हे 2500 बेड्सचं मोठं हॉस्पिटल आहे आणि भारतातल्या टॉप 10 हॉस्पिटल्स मधलं एक हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटल बाबतीत मला एक म्हणायचं आहे ते म्हणजे न झोपणारं हॉस्पिटल. म्हणजे रात्री 8 वाजता आम्ही त्या कॅज्युअलिटीला बसायचो. वाटायचं की रात्री 1-2 वाजेपर्यंत पेशंट संपतील, परंतु 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला, 4 वाजला, 6 वाजले, 7 वाजले, 7:30 वाजले. रात्रभर पेशंट चालू असायचे. मध्ये मध्ये आम्ही चहा कॉफी पित राहायचो आणि 8 वाजता नवीन OPD सुरू व्हायचे. त्यामुळे असं हे न झोपणारं हॉस्पिटल. आणि त्या कालावधीत तुम्हाला माहिती असेल की जी कुत्रा चावल्यानंतर एक इंजेक्शन असायचं. किती दिवस दिलं जायचं ते? 14 दिवस. तर त्या OPDला 1 तासाची OPD असायची आणि त्या 1 तासाच्या OPD मध्ये 140 पेशंट असायचे. नर्स ती भरते आणि आम्ही इंजेक्शन देतोय. 1 तासानंतर अंगठा दुखायला लागायचा. तर असं हे विविध क्षेत्रात गाजणारं KEM हॉस्पिटल. त्याच्यानंतर मी अतिदक्षता विभागात काम केलं. सेंट एलिझाबेथ हॉस्पिटल, आशा पारेख हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल 4 ते 5 वर्षात. आणि त्याच्यानंतर मेडिकल कन्सल्टंट म्हणून सिप्ला जॉईन केलं. पण जेव्हा आपण ICU मध्ये काम करतो, अतिदक्षता विभागात काम करतो, म्हणजे एकदा असं झालं की मी 12 तासाच्या ड्युटीवर होतो, 8 ते 8. भरपूर पाऊस पडला मुंबईमध्ये, ट्रेन्स बंद पडल्या आणि रात्रीवाला इंटेन्सिव्ह आला नाही, पुढच्या सकाळचा आला नाही, परत इंटेन्सिव्ह आला नाही, मग माझीच ड्युटी होती. असं करत करत 72 तास मी ICU मध्ये होतो. कारण पेशंट सिरियस असतात. जोपर्यंत नवीन डॉक्टर येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि ते पेशंट बघता बघता असं लक्षात आलं की कधी कधी 85 वर्षाची एक लेडी जिला हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर आहे, ती अतिशय उत्कृष्टरित्या बरी होऊन घरी जाते आणि एखादा 75 वर्षाचा त्यालाही हार्ट अटॅक आहे, हार्ट फेल्युअर आहे, चुकून तो दगावतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आय ट्रीट, ही हिल्स. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे जसं मन की बात आहे तसं आज आपण स्वास्थ्य की बात करेंगे. गेल्या 75 वर्षामध्ये काय झालं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 75 वर्षात अतिशय चांगली गोष्ट झाली. म्हणजे 1947 साली भारताचं आयुर्मान हे फक्त 35 वर्ष होतं. म्हणजे ॲव्हरेज जर सगळ्यांचं लाईफ स्पॅन जो आहे फक्त 35 वर्ष होता, आणि आता या 75 वर्षामध्ये लाईफ स्पॅन जो आहे तो 70 वर्ष झालेला आहे. आणि आपल्या आजूबाजूला 80, 90, 100 वर्षाचे तरुण सुद्धा फिरताना दिसतात. आणि आज खरंच गौरव झाला. म्हणजे 70, 80, 90चे तरुण सगळ्यांचा गौरव झाला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आता गेला दशकातला एक पिक्चर जो सर्वात गाजलेला पिक्चर आहे, पिक्चर ऑफ द सेंचुरी म्हणता येईल, तो कुठला पिक्चर? शोले. आता या चौघांची वय काय आहेत कोण सांगू शकेल का? कोणी असाच गेस मारा. जया बच्चन, ओके ठीक आहे, कोरस मध्ये आन्सर नकोय. 76, 82, 88.
आता हेमा मालिनी शाहात तर वाटत नाही, ते सोडून द्या. हे झाले सगळे आपले नट. आता हे दोन राजकारणी. आता याच्यामध्ये एक महिन्यापूर्वी मनमोहन सिंगचाही फोटो होता. तर राजकारणात वावरणारे, समाजकारणात वावरणारे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू, नटनट्या आपल्याला 80, 90, 100 असे आरामात जगताना दिसतात. तर हा एक बदल जो झालेला आहे, तो बदल असा कारणाने झाला की भारतामध्ये हेल्थकेअर सेक्टरमध्येच प्रगती झाली. नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स, ड्रग्स, लॅब्स एवढं वाढत गेलं. त्यामुळे आज हार्ट अटॅक जो USA मध्ये ट्रीटमेंट होते, सेम ट्रीटमेंट आपल्याकडे मुंबईमध्ये सुद्धा होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की वाजपेयींनी आपली सर्जरी करण्यासाठी मुंबईला येऊन सर्जरी केलेली. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आता पूर्वी लोक US UK ला जायचे, आता कोण नाही, इथे पूर्णपणे ट्रीटमेंट होते. तर हा जो बदलाव आलाय 75 वर्षामध्ये, तो फार पॉझिटिव्ह बदलाव आहे. द ड्रग्स आर अफोर्डेबल, अवेलेबल अँड ऍक्सेसिबल. आज तुम्ही असे फिंगर क्लिक मध्ये तुम्ही औषधं मागवू शकता. मेडिकल शॉप्स भरपूर झालेले आहेत. त्यामुळे हेल्थकेअर सेक्टरमध्ये पूर्ण इव्हॉल्युशन झालं. आणि त्याच्यामुळे आता जर नवीन प्रकार बघितला तर त्याला म्हणतात मेडिकल टुरिझम. मेडिकल टुरिझम म्हणजे बाहेरनं पेशंट इंडियात येतात, ट्रीटमेंट घेतात, ताजमहाल बघतात, कुंभमेळाव्यात डुबतात आणि निघून जातात. आणि हा जो सगळा खर्च आहे तो फक्त 1/3 होतो. मग 1-2 महिन्यापूर्वी माझा एक रिलेटिव्ह बॅडमिंटन खेळताना US मध्ये पडला आणि त्याला नीला प्रॉब्लेम आलेला. त्याने मला फोटो वगैरे पाठवले. तर तिकडे त्याला MRI ची अपॉइंटमेंट 2 महिन्यानंतरची दिली. MRI ची अपॉइंटमेंट 2 महिने. इथे त्याला म्हटलं तू इकडे ताबडतोब निघून ये. तो इथे आला, आल्या लगेच संध्याकाळी MRI झाला, 2 दिवसानंतर सर्जरी झाली आणि 15 दिवसानंतर निघून गेला US मध्ये. आणि हा सगळा खर्च फक्त 20% झाला, जो त्याला US मध्ये परवडणारा नव्हता. तर आज मेडिकल टुरिझम म्हणजे जर तुम्ही मुंबईला आलात तर किती लोकांनी सैफी हॉस्पिटल बघितले? सैफी हॉस्पिटल जे चर्नी रोडला आहे. संध्याकाळी तुम्ही तिकडे फिरायला गेलात तर ते 5 स्टार हॉटेल वाटतं. याचं कारण असं आहे की सगळे पेशंट जे आहेत ते बाहेर नाहीत. तर आज स्वास्थ्याची एक नवीन भाषा तुम्हाला मी सांगणार आहे. पहिलं म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. तसंच आमच्या इंग्रजीमध्ये सुद्धा लेट फूड बी द मेडिसिन अँड लेट मेडिसिन बी द फूड. त्यामुळे आपण जे अन्न घेतो तेच मेडिसिन आहे. नवीन मेडिसिन घ्यायची गरज नाही. त्यामुळे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे शारीरिक स्वास्थ्यासाठी ती म्हणजे अतिशय सकस आहार, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. आणि प्रत्येकाने 2 लिटर पाणी व्यवस्थित प्यायला पाहिजे. कारण आपल्या शरीरात 5 लिटर रक्त आहे, तर त्याला आपल्याला पूर्ण प्रॉपर सप्लाय करायचं असेल तर 2 लिटर पाणी हे पिणं फार आवश्यक आहे. आणि नॉर्मली हे अवॉइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही व्यापारी हे मार्केट करतही असतील, परंतु आता काय होतं की जंक फूड जे आहे की ज्याच्याने थोडी रिस्क वाढतात, जसं आत्ता ते अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात तशा प्रकारच्या रिस्क वाढू शकतात. त्यामुळे जंक फूड थोडं कमी खायचं. अशा एक चांगल्या कोट्स आपल्या व्हॉट्सअपवर येत असतात. आता एक कोट इथे आहे. एक जण म्हणतो ओबेसिटी doesn't run in your family. The problem is that nobody runs in your family. याचा अर्थ ओबेसिटी का आहे? कारण आपण धावत नाही आहोत किंवा आपण चालत नाही आहोत, आपण काही व्यायाम करत नाही आहोत. आणि आता नवीन जो एक फॅक्टर आहे जो व्यापाऱ्यांसाठी फार आवश्यक आहे तो म्हणजे आपला व्यापार. नॉर्मली आपण 6 तास 7 तास 8 तास बसलेलो असतो. आणि आता जी IT निर्माण झालेली आहे, ते ITची लोक सुद्धा घरामध्ये किंवा लॅपटॉपच्या समोर 8-8 तास बसलेली असतात. तर आता नवीन मेडिकल सायन्समध्ये जे आहे की सिटिंग इज अ न्यू फॉर्म ऑफ स्मोकिंग. म्हणजे स्मोकिंगने जेवढी हार्ट अटॅकची रिस्क आहे तेवढीच फक्त बसण्याने आहे. त्यामुळे दर 1 तासानंतर एक 5 मिनिटं चालून येणं हे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण चलनवलन चांगलं होतं. आणि हार्ट अटॅकची रिस्क जी आहे 15 ते 20 किंवा 25 वर्षानंतर ती डेफिनेटली कमी होते. त्यामुळे आहाराबरोबर त्याला जोड दिली पाहिजे ती म्हणजे विहार. दररोज 45 मिनिटं चालायचं. सकाळी चालायचं किंवा संध्याकाळी किंवा दुपारी आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल आपल्या व्यापारिक शेड्यूल मधनं
वाटलं तर योगाचा अवलंब करायचा, काही कसरती जॉईन करायच्या. कारण जे आपण शाळा कॉलेजमध्ये करत असतो आपला फिटनेस चांगला असतो, कारण आपण थोडा विहार सुद्धा करत असतो. परंतु 40, 50, 60 नंतर आपला विहार कमी होतो. त्यामुळे तो वाढवणं फार आवश्यक आहे. आणि थोडं एक 10% कमी खायला हरकत नाही. आपण जर 100 खात असू तर 10% कमी खायला हरकत नाही. आणि काही जर सवयी असतील, आता ही इथे एक कॉमेडी लिहिलेलं आहे, आय ओनली ड्रिंक बिअर दॅट एंड्स ऑन द डेज विथ वाय. आणि संडे टू सॅटर्डे सगळ्याची स्पेलिंग्स ही वायनेच एंड होतात. आता दुसरा एक काय कोट विनोदी, क्विटिंग स्मोकिंग इज व्हेरी इझी टू क्विट, आय हॅव ट्राईड इट मेनी टाइम्स. म्हणजे काही व्यसनं जी असतात ती सोडणं कठीण होतं. आपण ती प्रयत्न करतो वारंवार, तरी सुद्धा ती सुटत नाहीत. त्यामुळे टोबॅको असेल, स्मोकिंग असेल, या थोड्या कमी केल्या पाहिजेत. आणि इथे बसलेल्या माझ्या मताप्रमाणे 20 ते 30% लोकांना काही ना काहीतरी आजार आहे. ब्लड प्रेशर असतं, डायबिटीज असतो, सांधेदुखी असतं, कोलेस्ट्रॉल असतं. याचं कारण काय की भारतामध्ये 20 कोटी लोकांना हायपरटेन्शन आहे 140 मधल्या. एक 6-8 कोटी लोकांना डायबिटीस आहे, 6 कोटी लोकांना हार्टचं दुखणं आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला आजार असला तरी प्रॉब्लेम काही नाही, तरी सुद्धा माणूस 100 वर्ष जगू शकतो. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे. आणि काळजी म्हणजे काय की काही गोष्टी कमी केल्या पाहिजेत. आता मध्ये 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला, त्याच्या फॅमिलीच्या 4 लोकांची लिपिड्स केली तर त्यांचं कोलेस्ट्रॉल जर बघितलं तर आजोबांचं कोलेस्ट्रॉल होतं 250, मुलाचं आणि सुनेचं 260, 290, आणि इव्हन ती यंग डॉटर आहे तिचंही ऑलमोस्ट 220. अरे म्हटलं सगळ्यांचे कोलेस्ट्रॉल जास्त कसे, काहीतरी फॅमिलीला आहे की या प्रॉब्लेम. मग मी विचारलं की घरामध्ये महिन्यामध्ये किती लिटर तेल घेता, आणि ती सून म्हणाल की 4 लिटर. 4 लिटर तेल वापरतात सफोलाचं, 1 लिटर 1 आठवड्याला घेत राहतात. याचा अर्थ ते 1 लिटरचं तेल घेत आहेत. म्हटलं आता असं करा, ते जे तेल आहे ते डायरेक्ट 2.5 लिटरवर आणा पुढच्या 3 महिन्यासाठी. आणि रात्रीचं जे जेवण आहे ते ऑइल फ्री जेवायचं. आणि ऑइल फ्री कसं जेवायचं याच्यासाठी गुगल आहे आपल्याकडे. गुगलमध्ये टाईप करा ऑइल फ्री डिनर, तर सगळे खाद्यपदार्थाची नावं येतात जी आपण खातो. फक्त ती ऑइल फ्री कशी आहेत ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा 4घांचं कोलेस्ट्रॉल गेलं, 3घांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मलला आलं, फक्त एकाच जास्त होतं, त्यांना एक छोटीशी गोळी चालू करायला. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नियमित तपासणी, बॉडी सर्व्हिसिंग. आपल्याकडे कार सर्व्हिसिंग, भरपूर कार लागल्यात, त्याच्या सर्व्हिसिंगसाठी आपण 15,000 रुपये देतो महिन्याला वर्षाला. स्कूटर सर्व्हिसिंगला 10,000 रुपये देतो, परंतु आपण बॉडी सर्व्हिसिंगसाठी काहीच पैसे देत नाही. आणि जर एखादी लिपिडची टेस्ट असेल किंवा शुगरची टेस्ट करायला 50 रुपये किंवा 100 रुपये लागत असतील, आपण म्हणतो की अरे जास्त आहेत सर, काय 10% कमी करणार का. आता स्वतःच्या बॉडी सर्व्हिसिंगसाठी सुद्धा काहीतरी खर्च केला पाहिजे. डॉक्टरकडे नियमित तपासणी केली पाहिजे, कारण ती स्वतःची बॉडी आहे. जर ती बाहेर कार आहे त्याच्यासाठी 25,000 रुपये खर्च होतो सर्व्हिसिंगला, तर स्वतःसाठी 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये करायला काहीच हरकत नाही वर्षातनं. आणि औषधं नियमित घ्यायची. 99 मध्ये मी कॅज्युअलिटीला होतो आणि रात्री 1 वाजता एक पेशंट आला, त्याला पॅरालिसिस झालेला आणि त्याचं ब्लड प्रेशर जो होतं 240. आणि पूर्ण एज्युकेटेड फॅमिली होती, बँकर होता मुलगा, सून सुद्धा. मी म्हटलं काय कधीपासून ब्लड प्रेशर आहे, ते म्हणाले 5 वर्षापासून. म्हटलं औषधं गेल्या 2 वर्षापासून बंद केली. आता काय होतं, ब्लड प्रेशर सारखी एवढ्या एज्युकेटेड माणसाने आणि त्याने औषधं बंद करून इतर काही ट्रीटमेंट सुरू केली आणि आता ब्लड प्रेशर 240 वर गेलं आणि त्याच्यामुळे पॅरालिसिस झाला. ते सर्वात वाईट गोष्ट आहे. त्यामुळे नियमित औषधं घेणं, आजाराने सुद्धा व्यवस्थित औषधं घेतली तर 100 वर्ष आपण जगू शकतो. त्यामुळे आरोग्य साक्षरता फार महत्वाची आहे. आणि हेल्थ इन्शुरन्स, भारतामध्ये 30-40% लोक हेल्थ इन्शुरन्स करतात, परंतु आता ज्या किमती वाढत आहेत आजारपणाच्या आणि ट्रीटमेंट घेण्याच्या, काही सर्जरीजच्या, त्या उद्देशाने प्रत्येकाने इन्शुरन्स आपल्या फॅमिलीचा काढायला पाहिजेच. इट इज मस्ट. आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार होण्यापूर्वी काही काळजी घेतली आणि जर फ्युचर जर बघितलं तर प्रिव्हेन्शन इज द क्युअर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे झालं शारीरिक स्वास्थ्य. पुढचं जे आहे ते मानसिक स्वास्थ्य.
मनाच्या श्लोकामध्ये बरंच मानसिक स्वास्थ्य सांगितलेलं आहे, परंतु हे जे मॉडर्न मानसिक आहे, मन उधाण वाऱ्याचे गुण पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे जुळते, ऋण जुडते गुणगुणते कधी गुंतते हरवते, कधी गहिरा डोळ्यांच्या डोहात पार बुडते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अन क्षणात फिरणी आभाळाला भिडते. आता गेल्या 15 मिनिटात तुम्ही बसलाय, तुमचं मन आतापर्यंत 10 ठिकाणी फिरून आलेलं. आणि त्या मनावरचा जो ताण आहे, म्हणजे भारतामध्ये 15% लोकांना मनावर काही ना काहीतरी ताण आहे, भीती आहे, काहीतरी असहायता आहे. आणि कोविडच्या काळामध्ये ते 15 ते 30% झालेले. एवढ्या प्रमाणात ही गोष्ट वाढलेली. मानसिक ताण असेल, दागदुग असेल, भीती असेल, काही चिंता असेल. आपला प्रॉब्लेम कसा आहे की भूतकाळातल्या झालेल्या ज्या घटना आहेत त्या आठवून आपण दुःखी होतो. आता सध्याचा जो काळ आहे त्याचा आपल्याकडे ताण असतो आणि आपलं पुढे काय होईल याची आपल्याला भीती असते. आणि या सगळ्यामध्ये आपला पूर्ण मानसिक खच्चीकरण होतं. आणि जेव्हा जेव्हा मन आपलं दुखावतं तेव्हा मनाचा परिणाम शरीरावर पडतो. कारण सर्वात खाली शरीर आहे, त्याच्यावर मन आहे, त्याच्यावर बुद्धी आहे आणि त्याच्यावर आत्मा आहे. त्यामुळे एकदा मन बिघडलं की खाली शरीरावर, म्हणजे झोप लागणार नाही, जेवण बरोबर जाणार नाही, लक्ष लागणार नाही, भारत ऑस्ट्रेलिया मॅच असेल तरी सुद्धा त्यात लक्ष लागणार नाही. अशा ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या आपलं एकदा मन दुखावलं की खालच्या शरीरावर सुद्धा परिणाम व्हायला सुरू होतो. आणि व्यापारांचं जर म्हणलं, जर बघितलं तर व्यापारामध्ये ताणतणाव आहेतच. व्यापारामध्ये चढउतार आहेत, पैसे असतात, कर्जाचे काही हफ्ते असतात. जर आपल्याला एक्सपान्शन व्यापाराचा करायचा असतो तर आपल्याला मॅनपॉवर लागते, मनी लागते, मेथड्स लागतात. भागीदारीचा काही कधी प्रॉब्लेम्स होतात. शेअर बाजार, आता परवा 1500ने शेअर मार्केट खाली गेलं. जर आपला पैसा तिकडे गुंतवलेला असेल तर त्याचे टेन्शन येतं. म्हणजे मी त्या एलिझाबेथ हॉस्पिटलला होतो तर ते एक जो दलाल जो होता ना, तो अल्कोहोल सोडण्यासाठी म्हणून ऍडमिट व्हायचा. तर मी त्या 2 वर्षात तिथे 6 वेळा ऍडमिट झाला होतो अल्कोहोल सोडण्यासाठी. जेव्हा जेव्हा शेअर मार्केट खाली गेलं की ह्याचं व्हायचं आणि मग तो ऍडमिट व्हायचा. मग कॅज्युअलिटीला हो प्रमोद भाई आहे, नर्सचा फोन आहे, हा ठीक आहे ट्रीटमेंट चालू करो, अभी ये 6ठी बार आहे हो. तर कामाचं टेन्शन असतं, फ्युचरचं टेन्शन असतं, अशा गोष्टी आहेत. पण सर्वात महत्वाचं आज जे आहे ते म्हणजे आपण काही काही टेन्शन ओढवून घेतो. सकाळी सकाळी हे जे व्हॉट्सअपवर मेसेज येतात, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे असतील, नेगेटिव्ह न्यूज असतील. म्हणजे आज वर्तमानपत्र जर आता सकाळी माझ्याकडे लोकसत्ता येतं तर लोकसत्ताचं पहिलं पान 8 न्यूज, त्यातल्या 6 न्यूज नेगेटिव्ह असतात. ब्रेकिंग न्यूज या नेगेटिव्ह असतात, कधी पॉझिटिव्ह ब्रेकिंग न्यूजच नसते. तर याच्यामुळे काय होतं की हे ओढवून घेतलेले दुःख आहेत. आपण दररोज 100 नेगेटिव्ह न्यूज जर ऐकत राहिलो अननेसेसरी राजकारणावर, समाजकारणावर, आता कुठेतरी भारत देश कुठल्या तरी संघात हरला तर आपली काळजी कशाला करायची? तो तिथे बघेल ना, तिथे माणूस बसलाय तो, बरोबर आहे. कुठेतरी आता महाकुंभ ज्याच्यामध्ये कुठेतरी छोटीशी चेंगराचेंगरी झाली असेल, आता तिकडे बघतील, आपण कशाला टेन्शन मध्ये इथे यायचं. तर अशा प्रकारे जी ओढवून घेतलेली दृष्टी आहेत ती फार प्रॉब्लेम आहेत. आणि त्याला असं म्हणतात गार्बेज इन अँड गार्बेज आउट. जर तुम्ही गार्बेज आत टाकलं तर आउट सुद्धा गार्बेजच होणार आहे. त्यामुळे हा पथ्यपाणी पाळलं पाहिजे की आपण जेव्हा हा जो मीडियाचा वापर करतो तो मीडियाचा वापर अतिशय चांगल्या दृष्टीने कसा करता येईल. त्यामुळे इमोशनल ऑडिट हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण आपल्या धंद्याचं ऑडिट करतो, क्वालिटी ऑडिट करतो, आता ते FSSAI वाले फूडचं ऑडिट सांगून गेले. तर अशा प्रकारे ऑडिट आपल्या आयुष्यात आहे, परंतु इमोशनचं ऑडिट करत नाही. आपल्याला भीती का वाटते, राग का येतो, आपल्याला एका माणूस का आवडत नाही, त्याच्यामुळे माझ्यावर परिणाम किती होतो, माझ्या नातेवाईकांवर परिणाम किती होतो, त्रास कमी होण्यासाठी काय करायचं, याला म्हणतात इमोशनल ऑडिट. आणि इमोशनल ऑडिट हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि इमोशनल ऑडिट केल्यानंतर ज्याप्रमाणे फिजिकल जिम, आता लोक जिम मध्ये जॉईन करतात आणि 10,000 रुपये 15,000 रुपये फी असते त्याची, पहिले 2-3 दिवस जॉईन करतात आणि मग परत नेक्स्ट महिन्यात परत 2-3 दिवस जॉईन करतात. तर त्या फिजिकल जिम प्रमाणे इमोशनल जिम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मानसिक दृष्ट्या प्रत्येकाने सबल होण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग अवलंबले पाहिजे. आता त्यातला एक मार्ग म्हणजे छंद. 64 कला आहेत,
प्रत्येक माणसाकडे 3 ते 4 कला आहेत, देवाने वर्ण पाठवताना दिलेल्या आहेत. तर त्या कलेचा वापर आपल्या जीवनामध्ये डेली केला पाहिजे. एखाद्याला पेंटिंगची आवड असेल, एखाद्याला लिहिण्याची आवड असेल, एखाद्याला म्युझिकची आवड असेल, पेटी वाजवण्याची असेल, बागकाम करण्याची असेल, पाणी घालायची आवड असेल, असंख्य, म्हणजे एक दिवसाचा अर्धा तास तुम्ही त्यात घालवायचा. एकदा तुम्ही ते करायला लागलात, म्हणजे एखादा माणूस पेंटिंग काढायला लागला की त्याचं पूर्ण लक्ष तिकडे जातं आणि जगामध्ये काय चालू आहे ते कळत नाही आणि त्यामुळे त्याचा मानसिक तणाव कमी होतो. एखादा स्पोर्ट असेल, बरोबर ना, मुन्नाबाई MBBS मध्ये क्वीन तो मेरी है, राणी तो मेरी पप्पा की. तर एखाद्याला कॅरमची आवड असेल, अर्धा तास कॅरम खेळला, त्याच्याने असं एक छंद असेल किंवा एखादा छोटा छोटा स्पोर्ट असेल, अगदीच काय मॅरेथॉन करण्याची गरज नाही. आणि झोप, 6 तासाची व्यवस्थित झोप ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण झोपेमध्ये माणसाला फिजिकली आणि मेंटली आपल्याला पॉझिटिव्हनेस येतो आणि सगळा थकवा जो आहे तो दूर जातो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण लोकांशी इंटरॅक्शन्स कशा करतो. There is one beautiful line, the life is 10% what happens to you and 90% how you react to it. त्यामुळे 10% अशी गोष्ट आहे, तुम्ही कसा रिस्पॉन्स करता की रिॲक्शन करता, याच्यावर सगळा गेम आहे. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, वेन यू रिॲक्ट द अदर इज अंडर कंट्रोल अँड वेन यू रिस्पॉन्ड यू आर अंडर कंट्रोल. त्यामुळे एखादी कुठली निगेटिव्ह गोष्ट घडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही रिस्पॉन्स करता की रिॲक्शन करता, हे सर्वात महत्वाचं असतं. आता एक डॉक्टर जातो पेशंटकडे आणि म्हणतो मला विसरभोळेपणाचा आजार आहे. डॉक्टर म्हणतो पहिल्यांदा माझी फी दे, कारण फी द्यायचं विसरशील. हा एक इथला दुसरा जोक आहे, म्हणजे असे चांगले चांगले जोक येत असतात. मॅन अँड वुमन वेअर ट्रॅव्हलिंग इन द ट्रेन. ती जी मुलगी असते, एव्हरी टाइम यू स्माइल आय फील लाईक इन्व्हायटिंग यू टू प्लेस. तो एकदा माणूस खुश होतो, तो म्हणतो आर यू सिंगल, तो म्हणतो नो नो आय एम अ डेंटिस्ट. आणि हा एक आणखीन एक जोक आहे, तो व्हॉट्सअपवर दर 3 महिन्याने येत असतो. खऱ्या आयुष्यात पुरुषांना अप्सरा नावाची फक्त पेन्सिलच मिळते आणि स्त्री वर्गाला बादशाह नावाचा मसाला, बाकी सर्व अंधश्रद्धा. तर हा जो घटक आहे, हा ह्याला म्हणतात विनोदाचा घटक. आयुष्यामध्ये विनोदाला साथ घातली पाहिजे. विनोदी पुस्तकं वाचा, काहीतरी विनोदी ऐका. मी तर व्हॉट्सअपचा वापर असा करतो की दिवसभरात जे काही चांगले चांगले जोक्स आलेले आहेत ते असे बाजूला काढून ठेवतो आणि एक जोक्सची गॅलरी बनवली. कधी बोर झालं, कंटाळा आला तर ती जोक्सची गॅलरी बघायची. त्यामुळे एक 10-12 जोक्स वाचले की आपल्याला एकदम मन प्रफुल्लित होतं. आणि आणखीन एक सुंदर गोष्ट अशी आहे की दिवसभरात चांगल्या चांगल्या ज्या घटना घडतात त्या 2-2 ओळीमध्ये सर्वात रात्री 10 वाजता लिहून ठेवायचं. मग एखादा गिराईक चांगला आलेला असेल, तुम्हाला चांगलं काहीतरी हे मिळालेलं असेल, एखाद्या ह्याने चांगलं काम केलं असेल, लिहून ठेवायचं. मग आज आता घरी गेल्यानंतर लिहा की बाबा इथे चांगला व्यापार मेळावा झाला, हे चांगलं होतं, त्या डॉक्टर अभ्यंकरांचं एक व्याख्यान झालं. तर असं तुम्ही लिहून ठेवलं डेली की दररोज एक 5-5 गोष्टी लिहिल्यात की एक महिन्यानंतर तुम्ही चाळलं तर 30 × 5 150 गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या झालेल्या तिथे दिसतात. आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर व्हायला लागतो. पॉझिटिव्हिटी वाढत जाते हळूहळू. तर त्याला म्हणतात की जर्नलिंग. छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवायच्या आणि 2-2 ओळीच्या लिहायच्या. कधी वाटलं मध्ये मध्ये 3 महिन्यानंतर ब्रेक घ्या, थोडा 2 दिवस आराम करायचा जाऊन. फक्त तिकडे आराम करून धावायचं नाही. म्हणजे ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम काय होतो, लोक मालवणला जातात आणि तिकडे सगळं 17 ठिकाणी फिरत राहतात. तसं नाही करायचं. कुठेतरी जायचं आणि 2 दिवस पूर्णपणे आराम करायचा. कधी कधी आपण नामस्मरण, मेडिटेशन याचा सपोर्ट घ्यायचा. दररोज एक 15 मिनिटं 20 मिनिटं नामस्मरण करायचं. त्याच्याने मन प्रसन्न होतं. आणि जेव्हा फारच हात घ्यायची परिस्थिती येते तेव्हा मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे चूप बसायचं. मग एकदा चूप बसल्यानंतर जी हात घ्यायची परिस्थिती होती आपण हळूहळू शांत होतो. Yesterday I was clever. I wanted to change the world. प्रत्येक माणसाची धडपड असते. But today I am wise. I am changing myself. त्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते आपण लोकांना बदलायला जातो, घरात सगळ्यांना बदलायला जातो, आजूबाजूच्यांना बदलायला जातो. पण आपण स्वतःला बदलायला शिकलो की आपलं आयुष्य अधिक आनंददायी होतं. मोटिवेशनल पुस्तकं वाचायची. आता कोविडच्या काळामध्ये पुस्तक मी लिहिलं, सायकोलॉजिस्ट आहे माझ्या बरोबर,
आणि ऑलमोस्ट इंग्लिशमध्ये 7,000 कॉपीज, मराठीत 3,000 कॉपी, 10,000 कॉपी खपलं इमोझिल. वेगवेगळ्या लोकांना त्रास कसा झाला आणि त्यातनं ते वर कसे आले आणि त्यांनी नवीन मार्ग कसे अवलंबले, अशा प्रकारचं ते पुस्तक आहे. अशा प्रकारची असंख्य पुस्तकं असतात, ती पुस्तकं वाचायची. आता त्याच पुस्तकात एक वाक्य आहे, हे पुस्तक आता ऑलमोस्ट सगळ्या वर्तमानपत्रात फेमस झालेलं, वेगवेगळ्या लोकांनाही आम्ही त्यांना दिलेलं. त्यात एक चांगलं वाक्य आहे, आयुष्य एक निरंतर प्रवास, आशा अपेक्षा भावना आणि भास, एक दिवस सूर्योदय आपलाच असेल, मनात ठेवावा नेहमी विश्वास. तर हे जे प्रकार आहे स्वास्थ्याचा, त्याला मानसिक स्वास्थ्य म्हणतात. आता पुढचं जे स्वास्थ्याचा घटक आहे तो म्हणजे बौद्धिक स्वास्थ्य. आता मनुष्य आणि प्राणी याच्यातला एक मेन फरक म्हणजे बुद्धी, मोठा फरक म्हणजे बुद्धी. त्यामुळे बुद्धीलाही खुराक द्यायला लागतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शन. जेव्हा आपण सकाळी म्हणतो त्याच्यामध्ये सरस्वती येते आणि त्या सरस्वती म्हणजे ती बुद्धीची देवता आहे. त्यामुळे नॉर्मली मी काय करतो की आपल्या बुद्धीला चालना या वयाच्या 40-50 मध्ये द्यायची असेल तर बाबा वर्तमानपत्रातलं कुठेतरी क्रॉसवर्ड सोडवलं 5-10 मिनिटं, त्याच्याने मेंदूला आपल्याला खुराक मिळतो. एखाद्याला चेसची आवड असेल तर थोडं चेस खेळायचं, किंवा काही लोक सुडोकू खेळतात. बरेच लोक याच्यातले असतील, काही लोक बसल्या बसल्या सुडोकू सोडवतात. अशा प्रकारे काही ना काहीतरी खुराक द्यायचा. अनदर खुराक म्हणजे पुस्तकं. वयाच्या कुठल्याही घटकामध्ये आपल्याला एक पुस्तक वाचलं की पुस्तक हा आपला मित्र असतं. चांगली चांगली पुस्तकं वाचायची, महिन्यातनं एखादं पुस्तक वाचायचं, दररोज 5-5 पानं जरी वाचलं तरी सुद्धा त्यातनं फायदा होतो. वेगवेगळ्या राजकारण्यांची पुस्तकं आहेत. माझी जन्मटेप असेल, महात्मा गांधींच्या बद्दल आमच्या घरात थोडंसं निगेटिव्ह होतं, पण जेव्हा मी त्यांचं एक्सपिरियन्स ऑफ ट्रूथ, सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचलं तेव्हा म्हटलं ह्या माणसाने स्वतःला घडवलं की ज्याच्यामुळे तो एक मोठा नेता होऊ शकला. आता सध्याच्या काळात मोदींचं असेल, राजकारण्यांचीच असेल काही नाही, आता सगळे आपण बिझनेसमन आहोत. तर वेगवेगळ्या बिझनेसमननी स्वतःचा बिझनेस कसा घडवला, ॲटलिस्ट 10 ते 12 आत्मचरित्र किंवा व्यक्तिचरित्र की व्यापार कसे घडतात मोठमोठे. मग टाटाचं आत्मचरित्र असेल, टाटायन. आता हे मध्ये मी वाचलं इडली ऑर्किड अँड मी, कामतांचं आहे. एका इडली शॉप मधनं त्यांनी 1000 इडली शॉप निर्माण केली आणि मग 1000 इडली शॉपचा पैसा ऑर्किड हॉटेलमध्ये टाकला आणि एका ऑर्किड हॉटेलमधनं 20 ऑर्किड हॉटेल काढले. तर हा जो त्यांचा प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला चालना देण्यात मदत करतो. मग समाजकारणी सुद्धा काही काही असतील, प्रकाश वाटा असेल, अब्दुल कलाम आहेत. तुरुंगाचं रूपांतर त्यांनी कसं वेगळ्या प्रकारे केलं, बेदी. आणि इव्हन आमचे डॉक्टर रवी बापट, त्यांचा वॉर्ड नंबर 5 म्हणून आहे, आत्मचरित्र नाही आहे परंतु विविध अनुभव त्यांचे वॉर्ड नंबर 5 मधले. सचिन तेंडुलकर आहे. तर अशा प्रकारे फायदा काय होतो या पुस्तक वाचनांचा, इन्फॉर्मेशन, आपण ही इन्फॉर्मेशन गोळा करतो, आपल्याला त्यातनं ज्ञान मिळतं आणि ज्ञानामधनं शहाणपण येतं. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या पूर्ण बुद्धीचा विकास कसा होतो, तर आपण माहिती घ्यायची, त्या माहितीतनं ज्ञान मिळवायचं आणि ज्ञान मिळवून ते कंटिन्युअसली त्याचं रूपांतर शहाणपणात करायचं. आणि जी पुस्तकं तुम्ही 50 वर्षापूर्वी वाचली असतील ती आता नसतात, ती आता नवीन वाचली पाहिजेत, ह्याच्या पुढची पुस्तकं वाचली पाहिजेत. हा घटक त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता मुंबईमध्ये ग्रंथ तुमच्या दारी म्हणजे सोसायटीमध्ये 100 पुस्तकांची पेटी पोहोचवणं असं आम्ही कार्य करतो. तर गोरेगावमध्ये 5 सोसायट्यामध्ये अशा पेटी टाकलेली. तर आता भाईंदर पासून ते मंत्रालयाच्या एका विभागामध्ये ऑलमोस्ट 150 ग्रंथ सेंटर्स आहेत आणि 10,000 मराठी वाचक त्याला जोडले गेले आहेत मुंबईतले. आणि आम्हाला सुरुवातीला वाटलेलं मराठी वाचक मिळतील की नाही. यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेला सांगितलेलं की गाव तिथे ग्रंथालय, प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय पाहिजे. तसं आमचं ब्रीदवाक्य ते आहे, सोसायटी तिथे ग्रंथपेठी. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल आणि वाचाल तर आनंदी व्हाल. तर नवीन नवीन जे उद्योग आहेत त्याचे वाचन करा आणि त्या वाचनातनं आपलं शहाणपण वाढवून आपले स्वतःचे उद्योग कसे वाढवता येतील याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पुढचं जे स्वास्थ्य आहे ते व्यावसायिक स्वास्थ्य, त्याला म्हणतात ऑक्युपेशनल फिटनेस. अनंतामुची ध्येयाशक्ती, अनंत अनाशा किनारा तुला पामराला. प्रत्येक माणसाने दर 3 ते 5 वर्षाला नवीन ध्येय बघितलं पाहिजे. शाळेत असतानाचं ध्येय वेगळं, कॉलेजमधलं वेगळं, मग 30चं वेगळं, मग 40चं वेगळं. आज आपण 50शी असू, 50चं वेगळं, 60चं वेगळं, 70चं वेगळं. दर 5-5 वर्षाला नवीन ध्येय बघायची आणि पुढे पुढे जायचं.
ही काळाची गरज आहे. त्याला असं म्हणतात की रिडिस्कवर, रिथिंक अँड रिडिझाईन. प्रत्येकाने स्वतःला नव्याने ओळखायचं, एक नवीन दिशा बघायची आणि त्यानुसार एक नवीन वाटचाल करायची. आपण जे 40च करत होतो तेच आपण 70 पर्यंत करण्याची गरज नाही. आपण दर 5-5 वर्षाला काही ना काहीतरी नवीन करण्याची सुरुवात करायची. आणि त्याच्यासाठी जे मॉडेल आहे त्याला म्हणतात KSA मॉडेल, नॉलेज, स्किल अँड ॲटिट्यूड. नवीन नवीन ज्ञान मिळवत राहणं, नवीन नवीन कौशल्य विकसित करणं आणि नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं. मी आता माझ्या वडील प्रिन्सिपल होते आर्ट्स कॉमर्स कॉलेजला. 60 नंतर ते रत्नागिरीला येऊन नंतर 60 ते 72 वर्षापर्यंत ते MA ला शिकवायचे. नॉमिनल काय फी वगैरे काय तिथे काय नसायची ते, परंतु ऑलमोस्ट त्यांनी 12 वर्ष MA ला शिकवत राहिले. तर माझ्या सासूबाईंचं एक्झाम्पल आहे, त्या सांगली बँकेत होत्या आणि सांगली बँक म्हणजे अतिशय क्लासिकल कारकुनांची बँक होती. आणि जेव्हा ती सांगली बँक ICICI मध्ये मर्ज झाली तर पूर्ण स्वरूपच बदललं. पूर्ण कॉम्प्युटराइज बँक, तुम्हाला तो ड्रेस घालून बसायचं. तर ऑलमोस्ट 80% लोकांनी जॉब सोडून दिला, VRS घेतली. तर याने विचार केला की नाही आता बघू आपण काय करूच, काय शिकवतायत ICICI वाले. तर 1 महिने 2 महिने ट्रेनिंग घेऊन सगळं शिकून घेतलं, त्याच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या. आणि मग नंतर असं व्हायला लागलं किंवा नवीन नवीन मुली यायच्या, तर त्या मॅनेजर म्हणायचे ओ गद्रे मॅडम किंवा जाना ओ उधर उनके पास सब लिखा हुआ है. मग त्या सांगायच्या कंट्रोल ऑल्ट डिलीट असं करून तिकडे जा, मग ह्याच्यात ह्या जा. आणि त्या त्यांच्या ट्युटर बनल्या. तर नवीन आपण कुठल्याही वयामध्ये काही ना काहीतरी शिकू शकतो. तर रिस्किलिंग अँड अपस्किलिंग फार इम्पॉर्टंट आहे. आता माझ्या बाबतीमध्ये मी सध्या कंपनी आहे, त्या कंपनीचा डायरेक्टर आहे, 150 कोटीचा टर्नओव्हर आहे. आता आम्ही पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन, त्या 150 कोटीचं 400 कोटीवर कसं घेऊन जायचं, तो प्लॅन रेडी केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही पुढे पुढे जाणार. माझं स्वतःचं जर घेतलं तर मी जेव्हा KM ला गेलो मेडिकल डिग्री घेतली, मग हॉस्पिटलला घेतल्यानंतर मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन डिग्री घेतली. मग जेव्हा मला सिम्प्ला कंपनीने कन्सल्टंट बोलवलं मग क्लिनिकल रिसर्च डिग्री घेतली. मग नंतर मॅनेजमेंटमध्ये MBA केलं, मग इंटरनॅशनल मॅनेजमेंटमध्ये MBA केलं, डिझाईन थिंकिंग केलं. आणि आता त्यांनी CV मध्ये सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट 50 पब्लिकेशन केली, 3 ते 4 पुस्तकं लिहिली, 1700 व्याख्यानं दिली. अशी व्याख्यानं देत देत एकदा एक व्याख्यान देण्यासाठी इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियम दिल्लीवर मी होतो. 10,000 लोक होते समोर आणि 45 मिनिटाचं व्याख्यान होतं. आणि त्या व्याख्यानाच्या सर्वात शेवटी 15 मिनिटं एकदम सडनली सगळे लोक उभे राहिले. आणि उभे राहिले याचं कारण काय आहे की अमिताभ बच्चन येऊन बसले व्याख्यान ऐकायला. आणि नंतर अमिताभ बच्चन वर आले आणि त्यांनी ते व्याख्यान ऐकलं आणि मला त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि हा जो फेसबुकवर व्हायरल आहे पिक्चर, तर अमिताभ बच्चनचा विषय का आला याचं कारण म्हणजे नवीन स्वप्न बघायला बंधन नाही. अमिताभ बच्चन एकेकाळी अतिशय उत्कृष्ट ऍक्टर, मग एवढा पैसा मिळवला, तो पैसा सगळा प्रोडक्शन मध्ये टाकला आणि प्रोडक्शन मध्ये टाकल्यानंतर तो प्रोडक्शन डुबलं ABCL. आणि त्याचा भाऊ जो होता अजिताभ बच्चन, त्याने आमच्या इप्का फार्मामध्ये त्याचा स्टेक होता, त्या इप्का फार्मातनं पैसे काढले तरी कर्ज फिटलं नाही. अमिताभच्या डोक्यावर 100 कोटीचं कर्ज होतं. तर अशा परिस्थितीमध्ये 57व्या वर्षी अमिताभ बच्चनने नवीन स्वप्न बघितलं, कौन बनेगा करोडपती. आणि वयाच्या 57व्या वर्षी नवीन स्वप्न बघून आज 82 वर्षाचा आहे, 13 एपिसोड झालेले आहेत, 13 सीझन्स. मग त्यातनं परत त्याचं करिअर सुरू झालं. त्याने परत सगळे 100 कोटी लोकांचे देऊन स्वतः 400 कोटी कमवले. वयाचं त्याला बंधन नाही. याच्या पुढचं एक आणखी एक्झाम्पल देतो. C. राधाकृष्ण राव वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त झाले. मग तिथून त्या USA ला गेले. USA ला त्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर झाले. वयाच्या 70 नंतर ते HOD झाले त्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये. अमेरिकन त्यांना नागरिकत्व मिळालं. भारताने त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण दिलं. 82व्या वर्षी त्यांना विज्ञान राष्ट्रीय पदक USA. आणि सर्वात इम्पॉर्टंट 102 वर्षी त्यांनी नोबेल प्राइज घेतलं. 60व्या वर्षी नवीन स्वप्न बघून एका भारतातनं USA मध्ये जाऊन पुढे 42 वर्ष काम करत करत वयाच्या 102 वर्षी नोबेल प्राइज घेतलं. याला म्हणतात व्यावसायिक स्वास्थ्य किंवा व्यावसायिक प्रेरणा. त्यामुळे वयाचं काही बंधन नाही आहे. दरवेळेला नवीन नवीन स्वप्न बघत बघत आपल्याला पुढे जायचंय. आणि जर आपल्याला काही नवीन करायचं असेल तर ऑलवेज मोठाच विचार करा ना, छोटा कशाला विचार करायचा.
आणि त्या त्या क्षेत्रामधली जी लोक असतील, म्हणजे एक 3 इडियट मधलं चांगलं वाक्य आहे, सक्सेस के पीछे मत दौड़ो, एक्सलन्स का पीछा करो, तो सक्सेस अपने आप पीछे आ जाएगा. तर आपल्या कार्यक्षेत्रातला जो एक्सलन्स असेल, मग आता एक्झाम्पल बघायचं झालं तर म्युझिक मधला एक्सलन्स असेल लता मंगेशकर, चांगल्या बिझनेस स्टँडर्डचा जर असेल तर आपले टाटा असतील, सचिन तेंडुलकर केवढं मोठं एक्झाम्पल क्रिकेटमधलं, त्याचं डेडिकेशन डिव्होशन तुम्ही बघितलं आणि दरवर्षी शतकं मारत गेलेलं आहे. म्हणजे आता विराट कोहलीचा प्रॉब्लेम आलेला मध्ये 2-3 वर्ष शतकं कमी आहेत, आता परवा त्याने एक मारलं शतक, परंतु सचिन तेंडुलकरने दर वर्षी 4-5 आणि अगदी शेवटच्या 3 वर्षात सुद्धा 4-5-2 अशा प्रकारे ह्याला म्हणतात सातत्य. मग बिझनेस मधलं सातत्य असेल किंवा वैयक्तिक प्रगतीमधलं सातत्य असेल, फार महत्वाचं आहे. ऍक्सेप्ट चॅलेंजेस, व्यापारामध्ये रिस्क घेतली पाहिजे. आता हे सचिन तेंडुलकरचं एक्झाम्पल आहे. एकदा त्याला ब्रॅड हॉगने आउट केलं आणि त्यावेळेला सचिनची विकेट मिळवणं म्हणजे प्राइज. तो ब्रॅड हॉग धावत गेला, सर्वात शेवटी बॉल साईन कर, मी विकेट घेतली. सचिनने साईन केली आणि त्यावेळेला खाली लिहिलं, इट विल नेव्हर हॅपन अगेन. ही गोष्ट पुन्हा होणार नाही. आणि त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये ऑलमोस्ट 21 वेळा ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकरला वन डे मध्ये किंवा टेस्ट मध्ये बॉलिंग केली आणि तेंडुलकरने विकेट दिली नाही. याला म्हणतात ऍक्सेप्टिंग अ चॅलेंज. त्यामुळे चॅलेंज घेण्याची कॅपॅसिटी माणसामध्ये पाहिजे. आणि करिअर माणसाचं कसं पाहिजे, म्हणजे हा तुम्हाला वाटतं की माणूस, आता आपले खातू साहेब म्हणत होते की नवीन पिढी जी आहे ती एफर्ट्स टाकत नाही. सचिन तेंडुलकर काय इम्पॉर्टंट आहे की वानखेडेच्या आयुष्याची करिअरची शेवटची मॅच आहे आणि आदल्या दिवशी संध्याकाळी नेट प्रॅक्टिस चालू होती. तिकडे पत्रकाराला तो म्हणाला, हो उद्या तुमची शेवटची मॅच आहे, यू हॅव प्लेड सो मच क्रिकेट, व्हाय यू आर डुईंग नेट प्रॅक्टिस. तो माझा धर्म आहे. कधीही मी आतापर्यंत बॅटिंगला आदल्या दिवशी नेट प्रॅक्टिस केल्याशिवाय गेलेलो नाहीये, म्हणून ही शेवटची जरी मॅच असली तरी सुद्धा मी नेट प्रॅक्टिस करणार. आणि अशा प्रकारचा जर एक्सलन्सचा जर आपण विचार केला, करिअर जर विचार केला, म्हणजे आता हा एक सुंदर एक्झाम्पल आहे. जेव्हा सचिन तेंडुलकर 17 वर्षी आला त्यावेळेला वेगवेगळे जे रेकॉर्ड्स होते, मोस्ट रन्स रिचर्ड्स, मोस्ट 100s गावस्कर, मोस्ट 50s रिचर्ड्स, मोस्ट 150s ब्रॅडमन, मोस्ट 4s and 6s रिचर्ड्स, मोस्ट मॅन ऑफ द मॅच रिचर्ड्स, मॅन ऑफ द सिरीज इम्रान, सगळे विक्रम वेगवेगळ्या लोकांच्या नावावर होते. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर आपलं करिअर संपवलं तेव्हा हे सगळे विक्रम सचिन तेंडुलकर एकाच माणसाच्या नावावर होते. याला म्हणतात एक्सलन्स इन क्रिकेट, एक्सलन्स इन लाईफ. आणि त्यामुळे भारतरत्न हा सर्वात नंबर 1चा जो किताब मानला जातो भारतातला, तो नॉर्मली राजकारणी समाजकारणी काहीतरी देशातल्या करण्यात दिला जातो, पहिल्यांदा एका खेळाडूला दिला गेला. अदरवाईज भारतरत्न हा खेळाडूला मिळत नाही आणि अजून सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा कोणाला दिला गेला नाहीये. पुढचं जे आहे व्यावसायिक स्वास्थ्य आणि सर्वात पुढचं जे आहे ते त्याला म्हणतात सामाजिक स्वास्थ्य. रिमेंबर इन लाईफ यू आर नॉट अलोन. न्यू वर्ल्ड इज बेसिकली कोलॅबरेशन अँड कम्युनिकेशन, सहयोग आणि संपर्क. त्यामुळे स्वतः मदत करणं आणि गरज लागली तर दुसऱ्याची सुद्धा मदत घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे जे आपणापाशी असे वित्त वा विद्या. स्वतःकडे काही पैसे असतील, विद्या असेल, सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात, सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जगाला काही ना काहीतरी देत राहू. व्यापारी संघटना एकत्र आले, एकमेकाला मदत करण्यासाठी एकत्र आले आहेत. वर्षानुवर्ष तुम्ही करताय सुद्धा एकमेकाला मदत. सामाजिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, राजकीय प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एकत्र येणं. एखादा एनजीओ जॉईन करायचा प्रत्येकाने. अगदी दरवेळेला काय पैसे द्यायची गरज नाही, स्वतःचा वेळ द्या, स्वतःच्या काही योजना द्या. सिंहाचा वाटा उचलण्याची गरज नाही, खारीचे वाटा उचलत जायचे छोट्या छोट्या संकट. भारत हा एक देश जो कोविडच्या काळामध्ये सर्वात प्रथम नॉर्मलला आला. का? कारण भारतामध्ये राजकारणाबरोबरच 1 लाख NGOs कोविड मधनं बाहेर पडण्यासाठी मदत करत होते.
चिपळूणमध्ये सुद्धा असंख्य NGO आहेत, त्यांनी आपापलं योगदान दिलं आणि त्यामुळे कोविडच्या साथीतनं आपण लवकर बाहेर पडलो. आता मी ऑलमोस्ट 15 वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. सॅटर्डे संडे अशा प्रकारची लेक्चर ही फ्री बऱ्याच ठिकाणी देत असतो. मग एक सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, 10 वर्ष चेअरमन होतो, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चेअरमन आहे, हेड आहे, ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम आहे. आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्याला लोकांना काहीतरी 1%, 2% देण्याची संधी मिळते. मग आणि हळूहळू तुम्हाला काही ना काहीतरी अवॉर्ड्स त्यातनं मिळत राहतात. आता नवीन जे घेतलेलं आहे ते म्हणजे JEE नीट काउन्सिलिंग. ऑलमोस्ट 3000 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करत आहे. आणि ते मार्गदर्शन करतात म्हणजे 1991 साली मालवणला PCB मधनं मी KEMला आलो आणि 2020 मध्ये माझ्या मुलीने नीट क्रॅक मारून ती सुद्धा KEMला गेली. तर हा माझ्या मुलीचा प्रवास आणि माझा प्रवास मिक्स करून कशा प्रकारे पुढे जाता येईल याचं पुस्तक जे आहे ते म्हणजे रँक, ते बेस्ट सेलिंग पुस्तक होतं. इमोजिल हे फास्ट सेलिंग आहे, कारण 15 दिवसामध्ये आता नवीन आवृत्ती येते. नॉर्मली 500 पुस्तकं खपली तरी खूप असतात, परंतु त्यावेळेला ते 10,000 पुस्तकं गेलेत आणि दोन्ही मी डिस्काउंट रेटमध्ये ठेवलेली आहेत. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि आपण देशाचं देणं लागतो. दुसरं एक वाक्य आहे ते देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. दातृत्वाचा गुण आपण घ्यावा. आता एकदा काय झालं, एक लेखक होता माहिती आहे, तो असं शोधत होता की सर्वात जगातली श्रीमंत गोष्ट कुठे आहे, जगात श्रीमंती कुठे आहे याचा शोध घेत होता. आणि त्याच्यासाठी तो राजकारण्यांना भेटला, वेगवेगळ्या व्यावसायिकांना भेटला, पूर्ण जगभर तो फिरला. ऑलमोस्ट 1 वर्ष सगळीकडे फिरत होता की बाबा श्रीमंती कुठे आहे. आणि असं करता करता त्याला श्रीमंती काही मिळाली नाही, त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं. आणि त्यावेळेला तो असा बसलेला असताना तिथून एक फकीर जात होता. तो फकीर तिकडे आला, तो म्हणाला क्या ढूंढ रहे हो. तो म्हणाला की असा असा प्रोजेक्ट आहे माझा, त्याच्यावर मी काम करतोय. तो म्हणाला ये प्रोजेक्ट है आपका, आप ऐसा यहाँ से चलते चलते जाओ, 3 किलोमीटर के बाद आपको श्रीमंती मिल जाएगी. आणि तो चालत चालत गेला आणि 3 किलोमीटर चालल्यानंतर पुढे बघितलं तर सगळी थडगी होती, त्याच्या पुढे काहीच नव्हतं. तेव्हा तो म्हणाला की काय ह्याला सुचवायचं काय या फकीराला. तर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इथे जी माणसं पेरलेली आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्याकडे अशा असंख्य गोष्टी होत्या, त्या गोष्टी त्यांना जीवनात वापरता आल्या नाहीत. एखाद्याकडे चांगली बुद्धी होती, एखाद्याकडे ज्ञान होतं, एखाद्याकडे भरपूर पैसा होता. तर तेव्हा त्याने नवीन कॉन्सेप्ट काढला. तो कॉन्सेप्ट म्हणजे डाय एम्प्टी, जाण्यापूर्वी पूर्णपणे रिकाम होऊन जा. त्याला म्हणतात डाय एम्प्टी. इफ युअर आयडिया परफॉर्म इट, इफ युअर नॉलेज गिव्ह इट, इफ युअर मनी डोनेट इट, इफ युअर गोल अचीव इट, अँड इफ यू लव्ह समवन एक्सप्रेस इट. कुठली रिक्त गोष्ट ठेवून जा, जाताना सगळं देऊन जा, जे काय आपल्याकडे असेल ते. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे डाय एम्प्टी, याच्या उद्देशाने फार महत्वाची गोष्ट म्हणजे काय की इव्हन सामाजिक काम करताना सुद्धा सर्वात महत्वाचं काम, सर्वात उच्चीचं काम आहे, एक्सलन्स काय आहे याचा जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मला एक एक्झाम्पल मिळालं. प्रमुख स्वामी महाराज, तुम्ही अक्षरधाम ऐकलं असेल, अक्षरधाम. तर ते अक्षरधामचे जी ओनर आहेत ती संस्था कॉल्ड एज बॅप्स. तर 1971 साली हे संस्थेचे हेड झाले आणि 1971 ते 2016 म्हणजे वयाच्या 50 पासून वयाच्या 94 पर्यंत ते त्या संस्थेचे हेड होते. आणि त्यांच्या त्या 44 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलं याचं जर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल तर ऑलमोस्ट 18,000 वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या देशातल्या गावामध्ये त्यांनी व्हिजिट्स केल्या. 3.5 लाख लोकांच्या ते घरी गेले. त्याच्यानंतर 7.5 लाख पत्र लिहिली. आता पत्र लिहिली म्हणजे आता आपण ईमेल करतो असं नव्हतं त्या काळात, पत्र लिहायचे ते ऍक्च्युअली. आणि जर स्पीड जर तुम्ही बघितला तर 70 लेटर्स पर डे, म्हणजे 70 लेटर वाचायचे आणि त्याला आन्सर करायचं, असं डेली करायचे ते. 12,000 नवीन संत निर्माण केले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या 44 वर्षामध्ये 1300 संस्था निर्माण केल्या. स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्टेल्स, कम्युनिटी सेंटर्स, हॉस्पिटल्स, संस्कार केंद्र, टेम्पल्स, अक्षरधाम, 1300 इन्स्टिट्यूट्स 44 वर्षात.
मॅथमॅटिक्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 15 दिवसाला एक संस्था झाली. केवढं अफाट काम आहे म्हणजे 15 दिवसाला. आणि एक तुम्हाला माहिती आहे संस्था उभारायची म्हणजे जागा, पैसे, उभारणी, परवानग्या, माणसं आणि ती संस्था सुरू करणं. याला म्हणतात सामाजिक कार्यामध्ये सुद्धा जर करायचं असेल तर कसा एक्सलन्स देता येतो. पुढचं जे स्वास्थ्य आहे ते म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, ये मेरा गीत जीवन संगीत कल भी कोई दोहराएगा, जग को हंसाने बहुरूपिया रूप बदल के फिर आएगा, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. शेवटी आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते की आपल्याला लक्षात येतं की जग एक क्षणभंगूर आहे. आणि तिथे अध्यात्माची सुरुवात होते. जर तुम्ही भारत आंबेंचं ऐकलत, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. जग तसंच राहणार आहे. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील, मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील. आता हे भारत आंबे आत्ता सध्या असते तर काय म्हणाले असते, स्टेटस वरती फोटो लावतील, फेसबुकवर पोस्ट टाकतील, सगळे सोयरे डोळे पुसतील, उठतील बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. जग एक क्षणभंगूर आहे. रामकृष्ण ही आले गेले, तया विना हे जग का अडले, कुणी सदोदित सूतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. राम आले, कृष्ण आले, दशावतार झाले, 10 अवतार झाले, तरी काय जग चालतच आहे. आणि म्हणून सर्वात शेवटी भारत आंबे म्हणतात, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विनमुख व्हावे, का जिरव नये शांतीत काय. इथे माणसाच्या अध्यात्माची सुरुवात होते. कोविडच्या काळात आपल्या लक्षात आलं यू कांट गो आउटसाइड. आणि असं जेव्हा आपल्या लक्षात आलं यू कांट गो आउटसाइड, गो इनसाइड. आज जायची सुरुवात करा. आणि जे काय एखाद्याला आवडत असेल, म्हणजे आता इंटेलेक्च्युअल क्वेश्चनवर म्हणतात स्पिरिच्युअल क्वेश्चन, मेडिटेशन असेल, मंत्र असेल, वाचन मनन चिंतन, जी काय आपल्याला फिलॉसॉफी आवडते त्याचं वाचन करणं, मनन करणं आणि चिंतन करणं हे फार आवश्यक आहे. कुठली फिलॉसॉफी फॉलो करा, कुठला धर्म फॉलो करा, हे प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. हरिवंशराज बच्चनांनी काय म्हटलंय, मदिरालय जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊ असमंजस है बोला वाला, अलग अलग पथ बतलाए पर मैं यह बतलाता हूं, राह पकड के तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला. वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत. कर्मयोग असेल, भक्तियोग असेल, ध्यानयोग असेल, राजयोग असेल, ज्याला जो मार्ग आवडतो त्या मार्ग निवडून त्या मार्गानुसार पुढे पुढे. कर्मयोग जर असेल व्यापारी क्षेत्रामध्ये आपण काम सचोटीने करणं, न जास्त हेतू न ठेवता करणं, कर्मयोगाचा अवलंब करणं, दुसऱ्याला मदत करणं, अशा प्रकारे कंटिन्युअसली करत राहिले. आणि सध्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे नामस्मरण. प्रत्येकाला देव, म्हणजे आपल्याकडे 64 कोटी देव मानलेले आहेत. विविध धर्मामधले चांगले चांगले देव आहेत. मग तुम्ही अल्लाचा जप असेल, तुम्ही ख्राइस्ट असेल, गणेश असेल, शंकर असेल, महालक्ष्मी असेल, शिव असेल, स्वामी समर्थ असतील, नामस्मरण ओम गणेशाय नमः 1000 वेळा म्हणायचं, कंटिन्युअस म्हणत राहायचं. आणि जेव्हा आपण नामस्मरण कंटिन्युअस करत राहू तेव्हा शरीरावर, मनावर, बुद्धीवर फार चांगला बदल होणार आणि आपली दिशा जी आहे ती आत्म्याच्या दिशेने जाणार. आणि आपल्या हिंदू मायथॉलॉजीमध्ये जे एक्झाम्पल आहे, वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्या कोळी दरोडेखोर, चोऱ्या करायचा, लोकांचाही लुटायचा, फक्त नामस्मरणाने त्यांचं रूपांतर ऋषीमध्ये झालं. आणि त्यांनी असं काय महाकाव्य लिहिलं की पुढे हजारो वर्ष ते महाकाव्य वाचलं जातं. तेवढी प्रतिभा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे आता सध्याचा जो स्वास्थ्य जो आहे तो शारीरिक आणि मानसिक याच्या बरोबरच
बौद्धिक, व्यावसायिक, सामाजिक आणि आध्यात्मिक, आणि याला वेलनेस म्हटलं जातं. नवीन कॉन्सेप्ट आहे वेलनेस. फ्रॉम हेल्थ टू वेलनेस हा नवीन कॉन्सेप्ट आता आलेला आहे. आणि त्याच्यानंतर याचं कारण काय, जर तुम्ही याचा सगळ्याचा अवलंब केलात तर आपल्याला मध्ये एजिंग जे आहे ते चांगलं होणार. पूर्वी आम्ही म्हणायचो हेल्दी एजिंग. हेल्दी एजिंग म्हणजे आपण 60-70 मध्ये आरोग्य चांगलं राहावं. आता नवीन कॉन्सेप्ट आहे रिव्हर्स एजिंग. तुम्ही 60चे असाल तर 55चे व्हा, तुम्ही 80चे असाल तर 70चे व्हा. आणि त्यामुळे लॉन्जिटिव्हिटी वाढत चाललेली आहे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी चेन्नईमध्ये होतो. हा डोक्यात कसा विषय आला तर चेन्नईला डायबिटीस कॉन्फरन्समध्ये लेक्चर होतं. मी इथे बसलेलो आणि प्रेझेंट करत होते एक डॉक्टर मोहन. त्यांनी काय केलं, 100 वर्षाचे 100 रुग्ण, त्यांच्याकडचे 100 वर्षाचे 100 रुग्ण 50 वर्षापासून डायबिटीस आहे आणि 20 वर्षापासून इन्शुलिन घेत आहेत. असं दाखवलं की इन्शुलिन असेल, डायबिटीस असेल तरी 100 वर्षापर्यंत माणूस जगू शकतो. तर त्याच्यात मला हा कॉन्सेप्ट आला की आपण लॉन्जिटिव्हिटी आपले आरामात वाढवू शकतो जर आपण स्वास्थ्याचा वेगळा मार्ग अवलंबला. आणि भारतातलं सर्वात एक्झाम्पल जर बघितलं माणूस किती वर्ष जगू शकतो तर गुगलवर जाऊन तुम्हाला कळेल. योग गुरु स्वामी शिवानंद आणि त्यांची बर्थ डेट बघा तिकडे लिहिलेली आहे 1859. आणि त्यांना पद्मश्री दिलं गेलं 22 साली. तर ऍक्च्युली त्यांचं वय असं क्लेम केलं जातं की ते 125 वर्षाचे आहेत. आणि गुगल मध्ये तुम्ही स्वामी शिवानंद टाईप केली तर तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे मिळेल. तर याचा अर्थ माणूस जर स्वास्थ्याचा अवलंब केला तर माणूस आरामात मोठ्या कालावधीपर्यंत चांगल्या पद्धतीने जगू शकतो. सो हेल्थ, वेलनेस आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅपीनेस. आपलं जीवन आहे आनंद मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे नुसतं जगण्याचा अर्थ नाही, आरोग्य जगता जगता वेलनेस आणि नंतर पुढची गोष्ट म्हणजे हॅपीनेस. आणि वेगवेगळ्या कंट्रीनीज आता हॅपीनेस या गोष्टीला प्राधान्य दिलं. आता हा जो भूतान नावाचा कंट्री आहे त्याच्यामध्ये हॅपीनेस मिनिस्टर आहे. जसा एज्युकेशन मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर, तसा हॅपीनेस मिनिस्टर आहे. UAE मध्ये हॅपीनेस मिनिस्टर आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर हॅपीनेस अँड पॉझिटिव्हिटी. भारत एक 10 वर्षानंतर भारतामध्ये सुद्धा हॅपीनेस मिनिस्टर येणार. सध्या आपण फायनान्सवर भर देतोय. भारताला आता आपण 75 वर्षामध्ये नंबर 5 ची इकॉनॉमी बनवले आणि त्याच्यामुळे पर्चेसिंग पॉवर आपली वाढले. पण एकदा हे सगळं झाल्यानंतर एक फेज अशी येणार की माणूस हॅपीनेस मिनिस्ट्री सुद्धा आपल्या मोदींच्या काळात कधी नाही परंतु पुढे कधीतरी होईल. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद. आता जीवन आपलं कधी सार्थक होईल, घरी गेल्यानंतर एक्सपिरियन्स करा. एक कोरा कागद घ्यायचा आणि या कोरा कागदावर आपल्याला आपल्या आयुष्यात किती लोकांनी मदत केली. आता या मोबाईलमध्ये 6000 कॉन्टॅक्ट असतील. त्या 6000 कॉन्टॅक्ट मधले बघत जायचं, याने मदत केली लहानपणी, कॉलेजमध्ये, व्यवसायामध्ये. असं लिस्ट बनवत गेलात तर तुम्हाला लक्षात येईल 800, 900, 1000 लोकांनी तुम्हाला मदत केलेली आहे काही ना काहीतरी. मग ती लिस्ट बाजूला ठेवायची आणि नवीन पान घ्यायचं आणि तुम्ही किती लोकांना मदत केली आणि त्याची यादी बनवायला घ्यायची. ती यादी 80-100ला जर संपून जाईल, ज्या दिवशी तुम्ही लोकांना मदत कराल ही जी यादी ह्याच्यापेक्षा वर गेली तर तुमचं जीवन सार्थक झालं. तर हा अनुभव प्रत्येकाने करून बघितला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. यथा काष्ठंज काष्ठंज समे याता महाददो समेत्यचे व्यपे याताम तद्वत भूत समागम. याचा मराठीत सांगायचं झालं तर 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गट. जेव्हा जेव्हा आपण एकत्र जमलेलो आहोत, जरी आता लंच आवर असेल 5 मिनिटांनी, तरी सुद्धा आपण जेव्हा जेव्हा एकत्र एका ठिकाणी येतो तेव्हा आनंद घ्या. जगण्याचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही आनंदी विचार कराल, थॉट्स विल लीड टू ऍक्शन. तुमच्या कृती आनंददायक होतील. ऍक्शन्स विल लीड टू हॅबिट्स. आनंद देण्याची तुमची एक वृत्ती निर्माण होईल, तुम्हाला सवय होईल आणि एक आनंददायी पर्सनॅलिटी, कॅरेक्टर निर्माण होईल. या माणसाकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं. का? कारण त्या माणसाचे विचार आनंदी असतात, कृती आनंदी असते. तो लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदाचे डोही, आनंदी तरंग. थँक्यू व्हेरी मच.